या 5 पैकी एकही वस्तू तुमच्या घरात असेल तर तुम्हाला होणार 10 लाखाचा दंड आणि 5 वर्ष जेल. होय, तुम्ही बरोबर ऐकताय. या 5 अशा वस्तू ज्या 90% लोकांच्या घरात आहे, पण त्यांना माहिती नाहीये की आता कायदा बदललाय आणि आता थेट अटक व्हायला सुरुवात झाली आहे. खरं तर एक घटना समोर आली अहिल्यानगरमधून. लोकांचा भरोसा बसत नव्हता, पण जेव्हा अहिल्यानगरमधली एक घटना समोर आली तेव्हा अख्खा महाराष्ट्र घरात या वस्तू चेक करू लागला. अहिल्यानगर जिल्ह्यातील एका छोट्याशा गावात अचानक सरकारी अधिकारी आले. काही पोलीसही होते. आता काहींना वाटलं मतदान कार्डाचं व्हेरिफिकेशन किंवा रेशन कार्डाच्या कामासाठी आले असतील, पण ते अधिकारी ताबडतोब घरात घुसले. एका जुन्या कपाटाच्या कोपऱ्यात ठेवलेली वस्तू त्यांनी बाहेर काढली. ती वस्तू समोर घेऊन आले. त्यांनी विचारलं कोणी आणलं होतं, तेव्हा घरचे म्हणाले आम्हीच आणलं होतं. त्यांना माहिती नव्हतं की ही जी वस्तू त्यांच्या घरात होती त्याने त्यांचा मोठा प्रॉब्लेम होणार होता. ते कबूल झाले. त्यांना नेण्यात आलं आणि संपूर्ण परिसरात एकच चर्चा सुरू झाली, कारण की ती अशी वस्तू होती की जी प्रत्येकाच्या घरात असते, ज्यामुळे त्या गावातील लोकांनी त्या वस्तू आता फेकून द्यायला सुरुवात केली. पाहता पाहता ही बातमी संपूर्ण राज्यात आणि देशात पसरली आणि सगळीकडे आता भीतीचं वातावरण पसरलंय. कारण की ही वस्तू एक नाही तर आणखी 4 वस्तू म्हणजे टोटल 5 वस्तू आहेत. त्या 5 वस्तू जर घरात सापडल्या तर होणार सगळ्यात मोठी कारवाई. कारण की या बऱ्याचशा वस्तू अशा आहे की ज्या प्रत्येकाच्या घरात असतात. काही लहान मुलांच्या वापराच्या आहेत, तर काही मोठ्या माणसांच्या, तर काही मोबाईलच्या संदर्भात, तर एक वस्तू दुचाकी किंवा 4 चाकी गाडीच्या संदर्भातली वस्तू आहे. आता ही घटना घडल्यानंतर सरकारकडे अक्षरशः पत्रकारांनी प्रश्न विचारला. तेव्हा सरकारने वस्तूंची यादी समोर आणली. ती यादी जेव्हा समोर आली तेव्हा प्रत्येकाचे डोळे पांढरे झाले. कारण की एक भयानक चूक महाराष्ट्रातली लोक दररोज करत आहे. मग अक्षरशः आता सगळ्या महाराष्ट्रातल्या लोकांवर आता कारवाई होणार. त्यामुळेच मग त्या वस्तू कोणत्या आहेत याचीच यादी आपण पाहणार आहोत. त्या अहिल्यानगरच्या कुटुंबाकडून नेमकं कोणती चूक घडली, त्यांच्या घरात ती कोणती वस्तू सापडली की त्यांना इतका मोठा दंड आणि अटक झाली. त्या वस्तू तुमच्या घरात कशा शोधायच्या, चला जाणून घेऊया संपूर्ण सविस्तर रिपोर्ट. महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकासाठी आणि प्रत्येक गृहिणीसाठी आजची ही सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर आली आहे. जर तुमच्या घरात या 5 पैकी एकही वस्तू असेल तर आजच सावध व्हा. कारण की केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या नवीन कडक नियमानुसार तुमच्यावर थेट 10 लाखाचा दंड किंवा 5 वर्षापर्यंतच्या तुरुंगवासाची कारवाई होऊ शकते. आता आपण क्रमवार माहिती जाणून घेतोय. पहा, यातली पहिली जी गोष्ट आहे जी प्रत्येकाच्या घरात असते पण त्यांना माहिती नसतं आणि याच्यामध्ये नेमकं काय फॉल्ट आहे. दुसरी वस्तू प्रत्येकाच्या घरात आहे, पण 5 नंबरची वस्तू ही सगळ्यात धोकादायक आहे. कारण की तिने फक्त नुसता दंड होत नाही, तर दंडासोबत 10 वर्षाची जेल होऊ शकते. त्यामुळे क्रमवार टप्प्याटप्प्याने आपण माहिती पाहतोय. तर पहिली वस्तू आहे गॅस सिलेंडर. आता गॅस सिलेंडरचं नाव घेतल्यावर तुम्हाला वाटेल गॅस सिलेंडर तर प्रत्येकाच्या घरात असतो, मग असा कसा दंड होईल, तुम्ही खोटं बोलताय असं तुम्हाला वाटेल. पण लक्षात घ्या, गॅस सिलेंडरच्या बाबतीतल्या 2 अशा गोष्टी आहेत की ज्या प्रत्येकाला माहीत नाही. दररोज स्वयंपाक गॅसवर करणाऱ्या महिला त्यांना सुद्धा माहिती नाही. जो व्यक्ती घरात गॅस आणतो त्याला तर अजिबात माहिती नाही. आता गॅस सिलेंडरच्या पाठीमागे एक अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. आपण पाहिलं, लोकांनी काळा बाजाराने काही नाही गॅस सिलेंडर केले. लोकांनी लाईन लावून गॅस सिलेंडर आणले 1-2 महिन्यापूर्वी. पण आता हाच घरगुती गॅस सिलेंडर तुम्हाला जेलमध्ये टाकू शकतो. 2 गोष्टी याच्यामध्ये अतिशय महत्त्वाच्या आहेत. आता तुमच्या घरात गॅस सिलेंडर आहे तर तुम्हाला लगेच पकडणार नाही, पण या 2 गोष्टींची चूक जर तुम्ही गॅस सिलेंडरच्या बाबतीत केलेली असेल तर तुमचाही नंबर जेलमध्ये लागेल. आता पहिली गोष्ट जी गॅस सिलेंडरच्या बाबतीतली आहे ती म्हणजे तुमचं गॅस कनेक्शन सिंगल टाकीचं मिळतं किंवा 2 टाकींचं मिळतं. आता काही लोकांच्या घरामध्ये 2 टाक्याऐवजी 3 टाक्या आणून ठेवलेल्या असतात. आता तुम्ही म्हणाल 3 टाक्या कसल्या, आमच्याकडे 2च आहे. पण आता 3री टाकी जर तुमच्याकडे सापडली तर तुमच्यावर कारवाई होऊ शकते आणि मोठा दंड लागू शकतो. आता थांबा, लगेच व्हिडिओ बंद करू नका. कारण की तुम्ही म्हणता असाल कुठे आली 3री टाकी, आमच्याकडे आम्हाला आहे तेच गॅस भरायला पैसे नाही. पण पुढची गोष्ट गॅस टाकीच्या बाबतीत अतिशय महत्त्वाची आहे, ती म्हणजे एक्सपायर झालेली गॅस टाकी. आता तुमचं जर एका गॅसचं कनेक्शन असेल तर तुमची एकच टाकी असेल, 2 असतील तर 2च असेल. आता तुम्ही म्हणा याच्यात आमचा काय फॉल्ट, पण ही गोष्ट अशी आहे, तुम्ही नियमात जरी असले तरी तुमचा प्रॉब्लेम होऊ शकतो. आता काय होतं, गॅसच्या सिलेंडरच्या पट्टीवर एक एक्सपायरी डेट लिहिलेली असते आणि जीवनावश्यक वस्तू कायदा आणि स्फोटक द्रव्य नियमानुसार एक्सपायर झालेला किंवा अनधिकृत एजन्सीशिवाय बाहेरून अवैधरित्या फील केलेला सिलेंडर घरात साठवणं हा मोठा गुन्हेगारी स्वरूपाचा अपराध आहे. अशा सिलेंडरमध्ये गॅस गळती होऊन अचानक स्फोट होण्याचा धोका प्रशासनाला. आता तुम्ही गॅस सिलेंडर आणता पण त्याच्या ज्या पट्टीवर असणाऱ्या तारखा पाहता का, तुम्हाला त्याचा मिनिंगच माहिती नसतो. पण आज अचानक अधिकारी येऊन तो मिनिंग सांगतील आणि 5 ते 10 लाखाचा दंड आणि 5 वर्षापर्यंत शिक्षा सुनावण्यात येईल. आता गॅस सिलेंडरचा नियम फक्त सुरुवात होती,
पण दुसरी अशी वस्तू आहे जी तुमच्या स्वयंपाकघरात रोज वापरली जाते, ज्या वस्तूला आपण दररोज खात असतो. या यादीतली ती वस्तू म्हणजे अन्नात वापरले जाणारे भेसळयुक्त पदार्थ आणि अनधिकृत केमिकल. सध्या बाजारात मोहरीचं तेल, पाम तेल, इतर खाद्यतेल मोठ्या प्रमाणात त्याच्यात रासायनिक भेसळ केली जाते. अनेक तक्रारी समोर आहेत. FSSAI म्हणजेच भारतीय अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरणाच्या नवीन नियमानुसार जर तुम्ही घरात किंवा व्यवसायात असा कोणताही अन्नपदार्थ साठवला असेल ज्यात विषारी भेसळ आहे किंवा रासायनिक रंगांचा वापर केला आहे, तर अन्न सुरक्षा कायद्याअंतर्गत थेट 10 लाख रुपयाचा दंड आणि जन्मठेपेपर्यंत शिक्षेची तरतूद. विशेषतः ज्या लोकांचे छोटे मोठे खाद्यपदार्थांचे व्यवसाय किंवा जे लोक उघड्यावर तेल मसाले मोठ्या प्रमाणात आणून ठेवतात त्यांच्यासाठी ही सक्त ताकीद आहे. भेसळयुक्त अन्नपदार्थ वापरणे, विकणे हा अजामीनपात्र गुन्हा ठरवण्यात आला आहे. त्यामुळे तुमच्या घरातील खाद्यतेल आणि मसाले नेहमी FSSAI प्राप्त असावेत का काय याची खात्री करा. ही झाली आरोग्याच्या निगडीत गोष्ट. तुम्ही म्हणाल गॅसचा आणि मसाल्याचा आमचा काय संबंध, पण तिसरी गोष्ट गाडी चालवणारे आहेत. आता जर तुमच्याकडे गाडी असेल, 4 चाकी, दुचाकी, तर तुमच्या बाबतीतली ही गोष्ट लागू पडते. हे म्हणजे वाहनाचे अवैध स्पेअर पार्ट, फॅन्सी नंबर प्लेट आणि बुलेटचे फटाके फोडणारे सायलेन्सर. होय, जर तुमच्या घरात आणि गॅरेजमध्ये वाहनासाठी वापरली जाणारी अनधिकृत फॅन्सी नंबर प्लेट किंवा ध्वनी प्रदूषण करणारे सायलेन्सर असतील तर परिवहन विभागाने अक्षरशः कडक मोहीम आता हाती घेतली आहे. मोटर वाहन कायदा कलम 182 नुसार वाहनांमध्ये बेकायदेशीर फेरबदल करणं, बनावट नंबर प्लेट तयार करणं हा गंभीर गुन्हा आहे. जर कुणी पोलिसांना किंवा कॅमेऱ्याला चकवा देण्यासाठी बनावट किंवा डिजिटल नंबर प्लेटचा वापर करताना सापडला तर त्याला थेट 50,000 ते 10 लाखापर्यंतचा दंड आणि वाहन जप्ती होणार. आता त्याचबरोबर HSRP देखील आता रिक्वायर्ड आहे. आता तुम्ही म्हणाल आत्तापर्यंत सांगितलेले जे मुद्दे होते त्याच्याशी आमचा काही संबंध नाही, पण थांबा, चौथा आणि 5वी वस्तू आहे जी तुमच्या घरात 100% असणार म्हणजे असणार, आणि अहिल्यानगरच्या त्या किस्स्यामध्ये तीच वस्तू सापडली होती. आता चौथी वस्तू पहा, प्राण्यांचे अवशेष. आता तुम्ही म्हणाल आम्ही काय प्राण्यांची तस्करी करतो का, पण पहा, एक अशी वस्तू जी कदाचित तुमच्या घरातलं लहान मूल वापरत असेल, महिला देवघरामध्ये ठेवत असेल आणि तीच वस्तू तुमचा कायद्याचा फास आवळू शकते. अनेकदा लोक शोभेसाठी, श्रद्धेपोटी काही वस्तू आणतात आणि तीच चौथी वस्तू आहे प्राण्यांचे अवशेष. आता तुम्ही म्हणाल हरणांची शिंग कुठे आहेत, वाघाची कातडी कुठे आमच्याकडे आहेत, किंवा आता हस्तिदंत किंवा कासव आम्ही घरात ठेवत नाही, भारतीय वन्यजीव संरक्षण कायदा आम्ही पाळतो. पण लक्षात घ्या, एक अशी वस्तू आहे जी नकळतपणे घरामध्ये असते, ती म्हणजे मोराचा पीस. मोराची पिशे जी आहे त्याच्या नव्या नियमानुसार तुमच्यावर मोठा दंड होऊ शकतो. आता ही झाली सगळ्यात चौथी गोष्ट, पण आता सगळ्यात भयानक 5वी गोष्ट जी तुमच्या मोबाईल आणि बँकेशी जोडली आहे. ही यादीतील वस्तू म्हणजे अनोळखी नावावरील प्रीपेड सिम घेणं किंवा वीज मीटर केलेले छेडछाव किंवा बनावट कागदपत्र. सायबर गुन्हेगारी रोखण्यासाठी सरकारने एका व्यक्तीला जास्तीत जास्त 9 सिम कार्डची मर्यादा दिली आहे. दुसऱ्याच्या नावानं सिम जर तुम्ही वापरत असाल तर 10 लाखाचा दंड आणि पोलीस कारवाई होते. तसेच वीज मीटरमध्ये इलेक्ट्रॉनिक चिप लावून छेडछोड करणे, वीज चोरी करणे हा अजामीनपात्र गुन्हा आहे. त्यामुळे थेट मागील वर्षाचं 3 वर्षाचं दुप्पट बिल आणि 10 लाखापर्यंत दंड आणि तुरुंगास. याशिवाय एका व्यक्तीकडे 2 पॅन कार्ड किंवा बनावट RC बुक्स आढळल्या देखील आयकर कायद्यानुसार 5 लाखापर्यंत दंड आणि कायदेशीर कारवाई होऊ शकते. त्यामुळे नियमात राहून आपल्याला सगळ्या गोष्टी करणं अतिशय गरजेचं आहे. तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंटमध्ये कळवा. चॅनलला नवीन असेल सबस्क्राईब करा. धन्यवाद.